सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथील गाजलेल्या तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के याला ग्रामीण पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. 5 दिवसांपासून पसार झालेल्या शंकर पोलिसांकडून घटनेच्या दिवसांपासून शोध सुरू होता. अखेर विशेष पथकाने पश्चिम बंगालमध्ये त्याला जेरबंद केले. अटक केल्यानंतर आरोपीला बुधवारी सोलापुरात आणण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात 2 मे 2026 च्या मध्यरात्री थरारक घटना घडली होती. गच्चीवर झोपलेल्या एकाच कुटुंबातील तिघांची निघृण हत्या करण्यात आली होती. या घटनेत गायत्री सुधाकर मस्के, वय 45, त्यांची मुलगी प्रिया मस्के, वय 18 आणि मुलगा शिवराज मस्के, वय 16 यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के हा मयत महिलेचा दीर असून संपत्तीच्या वादातून तसेच 25 लाख रुपयांच्या व्यवहारावरून त्यांच्यात वाद सुरू होता. पोलिसांच्या तपासानुसार आरोपीने मध्यरात्री तलवार घेऊन गच्चीवर झोपलेल्या तिघांवर सपासप वार केले आणि घटनास्थळावरून पसार झाला होता. या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. घटनेनंतर ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत विविध राज्यात शोधमोहीम राबवली होती. दरम्यान या प्रकरणात यापूर्वी 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. आता मुख्य आरोपी अटकेत आल्याने ग्रामीण पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया.